त्याला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. कट्ट्यावर स्वागत तुमचं. मलाच खरं तर म्हणजे इतके दिवस तुम्ही कट्ट्यावर कसे आला नाहीत असा प्रश्न पडलाय आणि मला तर असं वाटलं होतं की आपला कट्टा होऊन गेलाय. पण ठीक आहे, आता बजेटच्या निमित्तानं आपल्याला गप्पा मारायची संधी मिळते. तर बाकी सगळ्या गोष्टी बोलण्याच्या आधी आजच्या बजेटच्या बद्दल काही जणांनी त्याचं अगदी ड्रीम बजेट मध्यमवर्गीयांसाठी असं कौतुक केलं आणि खूप मध्यम वर्गाला तर खास करून खुश करून टाकणारं असं हे बजेट होतं किंवा आहे. तटस्थ अर्थतज्ञ अर्थकारण जाणणारे एक व्यक्ती म्हणून तुम्ही या बजेटकडं कसं बघताय? प्रत्येक अर्थसंकल्पाला तो परिस्थितीजन्य असतो. त्यावेळी असलेल्या आर्थिक आव्हानांना सामोरा जाणारा अर्थसंकल्प आहे का, हा खरा मूल्यमापनाचा मुख्य बिंदू किंवा मुख्य त्याची तत्वज्ञान तसं असलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे पहा की इथे मध्यमवर्गीयांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे असं खूप सांगितलं जात आहे, पुन्हा पुन्हा सांगितलं जाते. ते अंशतः खरं आहे, मात्र ती जेवढी उत्तम आहे असं भासवली जाते तेवढी चांगली ती नाही. कशी काय सांगतो तुम्हाला. आपल्याला पुन्हा पुन्हा सांगण्यात येत आहे की 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्नापर्यंत, वार्षिक उत्पन्नापर्यंत काही टॅक्स द्यावा लागणार नाही. अगदी खरं आहे. पण 12 लाखाच्या पुढे तुमचं उत्पन्न गेलं की तुम्हाला पूर्वलक्ष्य प्रभावाने टॅक्स द्यावा लागतो. म्हणजे पहा, 12 लाख एक जरी तुमचं उत्पन्न झालं ते 75,000ची स्टँडर्ड डिडक्शन आपण बाजूला ठेवू. तुमचं 1 लाखाने जरी उत्पन्न वाढलं तरी तुम्हाला खऱ्या अर्थानं जी सवलत मिळते ती फक्त पहिल्या 4 लाख उत्पन्नावर मिळते. पहिल्या 4 लाख उत्पन्नावर 0% टॅक्स. 4 लाख ते 8 लाख या वार्षिक उत्पन्नाला 5% टॅक्स. 8 ते 12 लाख उत्पन्नाला 10% टॅक्स आणि 12च्या वरती असेल 12 ते 16 त्यावर 15% टॅक्स. म्हणजे खऱ्या अर्थानं जी सवलत मिळालेली आहे ती फक्त 4 लाखापुरतीच सीमित आहे. पण नाही, पण आज असं जेवढे तज्ञ आले होते त्या सगळ्यांनी हे सांगितलं की म्हणजे हे फार कन्फ्युजन आहे लोकांच्या मनामध्ये की एकीकडे आपण म्हणतो की 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त आणि दुसरीकडे आपण 4 ते 8, 8 ते 12 मध्ये आपण. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुमचं उत्पन्न 12 लाखापर्यंत असेल तर त्याच्यामध्ये जे रिबेट्स आणि बाकी ज्या गोष्टी आहेत त्या अशा आहेत की तुम्हाला 12 लाखापर्यंत कर भरावाच लागणार नाही. 12 लाख 1 रुपया जरी झालं तरी तुम्हाला भरावा लागेल. तोच तर मुद्दा आहे. 12 लाख रुपयापर्यंत काही भरावं लागणार नाही, किंबहुना 12,75,000 एकही पैसा टॅक्स द्यावा लागणार नाही. 75,000 वरचं स्टँडर्ड डिडक्शन. परंतु 1 रुपयाने जरी वाढला तरी तुम्हाला सगळ्या उत्पन्नावर टॅक्स द्यावा लागेल, फक्त पहिले 4 लाख रुपये उत्पन्न सोडून. म्हणजे उरलेल्या 8 लाख तरी ठीक आहे. म्हणजे हा मोठा दिलासा आहे. मोठा दिलासा आहे, वादच नाही. पण तुम्ही तेही पहा की त्यामुळे काय होणार आहे की चांगली बाब त्यातली ही आहे की जवळजवळ 1,10,00,000 कोटी रुपये एवढी रक्कम, एवढी क्रयशक्ती सर्वसामान्य जनतेची वाढणार आहे. त्यामुळे त्यामुळे उठाव मिळणार आहे. त्यामुळे ही सकारात्मक पाऊल यात शंकाच नाही. परंतु टॅक्स मध्ये जाणार होते पैसे ते आता लोकांच्या खिशात राहतील आणि लोक ते खर्च करतील आणि मार्केटला गती येईल. करेक्ट. लोक ते खर्च करतील किंवा ते सेव्हिंग करतील. दोन्ही प्रकारे ते अर्थव्यवस्थेला त्याचा उपयोगच होणार आहे. मागणी जशी वाढेल त्याप्रमाणे पुरवठा वाढवण्यासाठी गुंतवणूक वाढवू शकेल आणि त्याचबरोबर ज्याचा आपण ती गुंतवणूक केली तर ती वित्तीय गुंतवणूक होईल. त्या गुंतवणुकीचे परिणाम शेवटी परिणाम त्याचा ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी होऊ शकतो. हल्ली ना काही याच्यामध्ये की 50 वर्ड्स एडिट वगैरे असं असतं. म्हणजे